सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठमध्ये MA इतिहास भाग 1 साठी सत्र 1 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ ब्रिटिश पॉवर इन इंडिया 1757 टू 1857 हा पेपर आहे. तर या पेपरच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण हा आजचा संपर्क सत्र आयोजित केलेला आहे. तर सुरुवातीला आपण या पेपरची उद्दिष्ट जाणून घेऊयात. तर त्यापूर्वी मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या पेपरचं नाव आहे राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ ब्रिटिश पॉवर इन इंडिया आणि त्याच्यासमोर वर्ष दिलेलं आहे 1757 ते 1857. हे 2 वर्ष का दिलेले आहेत कोण सांगेल? का या 2 वर्षांच्या संदर्भात म्हणजे असं ते मर्यादा का दिलेली आहे या वर्षांची, या काळापासून या काळापर्यंत असं हा काळ का दिलेला आहे कोण सांगेल? 1757 आणि 1857 असे 2 आकडे हे वर्ष जे दिलेले आहे ते का दिलेले आहे? बोला राजेश, बोला. डायरेक्ट माईक चालू करून उत्तर द्यायचे, काही अडचण नाही, हात वर करायची गरज नाही. बोला. कोण सांगेल? सतराशे 1757 आणि 1857 असे जे 2 वर्ष दिलेले आहेत ते का दिलेले असावेत असं तुम्हाला वाटते? काय तुमचा अंदाज असेल की त्याच्या संदर्भात तो अंदाज सांगा. कारण त्या काळात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. कुठल्या काळामध्ये? 1857. हा 1757 ते 1857. बरं, त्या काळात ब्रिटिशांची सत्ता होती असं म्हणायचंय तुम्हाला? हा, बरोबर. बर, आता पुढचा प्रश्न, 1857 ला काय झालं होतं? म्हणजे ब्रिटिशांची सत्ता कशी झाली, काय झालं होतं 1857 ला? कुठली घटना घडली होती? कुठली घटना घडली होती 1857 ला? 1857 चा उठाव. 1857 चा उठाव. बर, मग तो शेवटी झाला. बर, तिचं का मग क्रांतिकारी उठाव जो झाला होता तो. बर, तर ब्रिटिशांची भारतातली सत्ता 1947 पर्यंत होती, बरोबर ना? असं मला माहिती आहे. तुमचं काय मत आहे? हो सर. मग 1857 का टाकले तिथे? 1857 ला जे सर्व क्रांतिकारी मिळून ज्यांनी उठाव केला होता ते. बरोबर की तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. 1757 आणि 1857 वगैरे सम्मिलित झाले होते झाशीत. बरोबर. 1857 उठाव झाला होता, ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू. ते त्या कारणामुळे ते वर्ष घेतलेलं आहे हे मी मान्य करतो. पण 1757 काय होतं? बॅटल ऑफ प्लासीमुळे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतामध्ये मिळवायचा मार्ग सुलभ झाला बंगालपासून. पर कधी झाली ती प्लासीची लढाई? 1757 ला झाली. बरोबर. सिराजउद्दौला आणि बोला 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 तुम्ही बोला. सिराजउद्दौला आणि ब्रिटिश फोर्सेस, तो मीर जाफर वगैरे होता त्याचा सेनापती, तो फितूर झाला आणि त्याच्यामुळे ब्रिटिशांना ते एवढं सोपं झालं. त्यामुळे आपण जो म्हणतो भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा जो काही चमचू प्रवेश झाला तो बंगालपासून चालू झाला.
आणि 1857 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपलं आणि ब्रिटिश क्राऊनचं राज्य चालू झालं भारतावरती, म्हणून अगदी अठराशे बरोबर. सत्तावन्न अगदी हा. बरोबर. अगदी बरोबर. हेच मला उत्तर अपेक्षित होतं. कारण दोन गोष्टी आहेत. आपण काय बघतोय, राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ ब्रिटिश पॉवर. हा पेपर तुम्हाला आता राईज अँड कन्सॉलिडेशनचा अर्थ काय? राईज म्हणजे उदय, ठीक आहे, उदय म्हणजे एखादी गोष्ट निर्माण होते की नाही, तर उदय. आणि कन्सॉलिडेशन म्हणजे त्याचं दृढीकरण, सत्ता मजबूत होते, एखादी पॉवर मजबूत होते, त्याला म्हणायचं कन्सॉलिडेशन असतं, त्याला म्हणतो. तर ते कन्सॉलिडेशन. तर भारतातली ब्रिटिश सत्ता जी होती तिचा उदय आणि तिचं दृढीकरण, हा इतिहास आपल्याला याच्यातनं अभ्यासायचा आहे. आता मग त्याला ज्यांनी सिलेबस बनवलाय त्यांनी एक मर्यादा घालून दिली. 1770 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी आहे ती इसवी सन 1600 मध्ये झाली. मग आपण 1600 ते 1947 असा इतिहास बघत नाही. आपण काय बघतोय, ज्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीने, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी खूप आहेत. डच ईस्ट इंडिया कंपनी होती, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी होती. आपल्याला आता अभ्यास करतोय आपण ज्याला ब्रिटिश सत्तेच्या संदर्भात, त्याला म्हणायचं इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी. ती इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे तिची सत्ता भारतामध्ये पहिल्यांदा स्थापन कुठं झाली असेल तर ती बंगालमध्ये झाली. प्लासीच्या लढाईत सिराजुद्दौलाचा पराभव केल्यानंतर बंगालचा जो सुभा होता, मुघल सुभा होता, तो तिथं नवाब स्वतंत्रपणे काम करायचा. तर त्या बंगालच्या सुभ्यावर ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. आणि याच बंगालच्या सुभ्यामधले दिवाणी अधिकार म्हणजे महसूल गोळा करायचा, पैसा गोळा करायचा अधिकार जो आहे, तो टॅक्स गोळा करायचा अधिकार हा ब्रिटिशांना मिळाला. पुढे बक्सारचं युद्ध झालं, त्याच्यामुळे तो अधिकार जो आहे तो पक्का झाला. बक्सारच्या युद्धामध्ये मुघल सत्तेतले जे मुघल सत्ता होती, त्याच्यामध्ये मुघल बादशाह शाह आलम, त्याच्यानंतर मीर जफर आणि मीर जफर नाही, अवधचा नवाब सुजा, तर यांचा पराभव जो आहे तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं बक्सरच्या लढाईत केला. आणि त्यानंतर इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला सगळ्या बंगाल, ओरिसा, बिहार हा जो सगळा प्रदेश आहे तिथले दिवाने अधिकार मिळाले. दिवाने अधिकार म्हणजे तिथलं कर वसुलीचे अधिकार जे आहेत ते ब्रिटिशांना मिळाले. आणि त्यामुळं आपल्याला असं म्हणता येते की ब्रिटिशांची सत्ता तिथं स्थापन झाली. आणि त्यानंतरचा जो सगळा काळ आहे हा 100 वर्षाच्या काळात या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं कारभार केला भारतात. आणि 1857 भारतामध्ये या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात, त्याचे अनेक कारण आहेत, त्याचे वेगवेगळे त्याच्या संदर्भातली धोरणं होती, तर ती त्याला कारणीभूत ठरली. आणि भारतातल्या संस्थानिकांनी आणि ब्रिटिश सैन्यातल्या भारतीय सैनिकांनी उठाव केला, बंड केलं. आणि त्या उठावानंतर आपल्याला असं दिसतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं तो जरी उठाव दडपून टाकला, ब्रिटिश सैन्यानं तो उठाव दडपून जरी टाकला, तरी उठाव शमल्यानंतर इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिनं जाहीरनामा प्रसिद्ध केला 1858. आणि भारतातली जी ब्रिटिशांची सत्ता होती तिचा संपूर्ण कारभार हा ईस्ट इंडिया कंपनीकडनं काढून घेतला आणि ब्रिटिश क्राऊन जे आहे, म्हणजे राणीची जी सत्ता आहे, त्यांनी तो स्वतःकडे घेतला. याचा अर्थ असा झाला की भारतातलं जे कंपनी चालवायची सरकार, कंपन्या असतात की नाही, तशी ती कंपनी होती. आता कसं मल्टीनॅशनल कंपन्या असतात ना, तशी ती कंपनी होती. ती कंपनी भारताचा आधी कारभार करायची. त्याच्यानंतर आता काय झालं 1857 नंतर, की ती सरकार जी आहे आता जसं म्हणजे सरकार असतात, पार्लमेंट असतं, पंतप्रधान असतो, मंत्रिमंडळ असतं, तसं इंग्लंडमध्ये पार्लमेंट होतं. तिथं पंतप्रधान असायचा, त्याचं मंत्रिमंडळ असायचं. तर त्यांच्याकडे हा सगळा कारभार गेला, क्राऊनकडे गेला. म्हणजे या ब्रिटिशातले जे ब्रिटनमधलं सरकार होतं, तिथले लोक जे निवडून द्यायचे सरकार, त्यांच्याकडे तो कारभार सगळा गेला. आणि मग भारतामधलं ब्रिटिशांचा सत्ता जी आहे
ती वेगळ्या पद्धतीनं तिचा प्रवास झाला. पण 1857 पर्यंत भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचं दृढीकरण जे आहे ते चांगल्या पद्धतीनं झालेलं होतं. आणि हा जो सगळा जो काळ होता, तो काळ हा अत्यंत काय म्हणता येईल त्याला, मूलगामी, मूलभूत, ड्रास्टिक चेंज असतात की नाही एकदम, म्हणजे तळापासून एखादी गोष्ट बदलते, अशा बदलांचा हा काळ होता. आणि त्यासोबत आज आपण ज्या भारतात राहतो त्याला आकार देणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत ते या काळामध्ये घडून आलेल्या होत्या. मग त्या काही व्यवस्था असतील, प्रशासन असेल, पोलीस असतील, न्याय व्यवस्था असेल, हो की नाही, महसूल व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी ज्या या काळामध्ये विकसित झाल्या त्या दीर्घकाळ आपल्यासोबत राहिलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे या पेपरचा अभ्यास जो आहे तो आपण करतोय. ठीक आहे. तर आपण पुढचा जे पेपरची उद्दिष्ट आहेत ती बघूया. कुणाला काही आता जे काही बोललो त्याच्याबद्दल काही कुणाचं मत आहे, मतभेद आहेत, ते असले तरी सांगा. नसेल तर आपण पुढचा पॉइंट घेऊ. तर कोर्स आउटकम पहिला आहे, अंडरस्टँड द सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल कंडिशन विच लेड टू एस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल. म्हणजे भारतातली अशी कोणती सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा परिस्थिती होती की ज्याच्यामुळं भारतामध्ये ब्रिटिशांची जी सत्ता 1757 मध्ये स्थापन झाली, तिला अशी ती कारणीभूत कुठली सामाजिक, राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती ठरली, हे आपण यातनं समजावून घेणार आहोत. नो अबाउट द क्रोनॉलॉजी ऑफ इव्हेंट विच लेड टू फॉरेन कॉन्क्वेस्ट. हा जो परकीयांचं किंवा ब्रिटिशांचं जे काही वर्चस्व भारतावर निर्माण झालं, तर ते वर्चस्व निर्माण होण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणत्या घटना घडल्या, त्यांचा घटनाक्रम काय होता, याचं एक आपल्याला माहिती घ्यायची आहे. तिसरा आहे, नो अबाउट द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस मेड बाय ब्रिटिश टू कन्सॉलिडेट देअर रूल. म्हणजे ब्रिटिशांनी भारतामध्ये आपली सत्तेचं दृढीकरण व्हावं, आपली सत्ता मजबूत व्हावी, दीर्घकाळ टिकावी, यासाठी ब्रिटिशांनी नेमके कोणते प्रशासकीय बदल केले ते आपल्याला यातून समजून घ्यायचे आहे. आणि चौथा मुद्दा आहे, एक्सप्लेन द colonial ideology and its relation to British conquest. म्हणजे काय, हे ब्रिटिशांनी जे काही वर्चस्व निर्माण केलं, इथली सत्ता राबवली, सत्तेवर अधिकार जमवला आणि ती राबवली पण, तर ते करण्याच्या माग त्यांची वसाहती विचार प्रणाली कशी काम केली आणि त्याचा हा जो सगळा भारत जे जिंकून घेतला ब्रिटिशांनी, त्याच्यावर सत्ता राबवली, त्याच्याशी नेमका काय संबंध होता हे आपल्याला समजून घ्यायचं. जे याच्यामध्ये आपण आयडिओलॉजिकली पण बघतोय, जसं आपण तुम्हाला मी म्हणालो की नाही, जसं ज्यावेळी आपण प्राचीन भारताचा अभ्यास केला त्यावेळी आपण अर्थशास्त्राच्या संदर्भातली चर्चा त्या अनुषंगाने केली होती. चाणक्याचं अर्थशास्त्र ही राज्य व्यवस्था स्थापन होताना त्याच्यासाठी एक विचारसरणी त्या अर्थशास्त्र ग्रंथातून मिळते. तसंच आपण परवाचं जे आपलं ऍस्पेक्ट्स ऑफ मेडिवल इंडिया या पेपरची चर्चा केली, त्यावेळी आपण बघितलं की त्याचा संबंध म्हणजे राजपदाचा संकल्पनेचा संबंध हा अकबरचा जो अकबर संदर्भात जे लिहिलेला ग्रंथ आहे अकबरनामा हा जो ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथाच्या माध्यमातून त्याची विचारसरणी कशी प्रदर्शित होते, दिसून येते, हे आपण त्यातनं बघितलेलं होतं. त्याच पद्धतीनं आता आपण बघतोय की ब्रिटिश सत्ता जी होती तिच्या मागे कशी विचारसरणी होती, आपली सत्ता, भारतामध्ये जी आमची सत्ता आहे
ती न्यायोचित आहे. म्हणजे ते काय न्यायाला धरून आहे, त्याच्या मागचं काहीतरी एक लॉजिक आहे. ते ब्रिटिश या वसाहतिक विचारसरणीच्या माध्यमातून लोकांना सांगत असेल, स्वतःला पटवून देत असेल, आपले इंग्लंड मधल्या नागरिक जे आहेत त्यांना पटवून देत असेल. तर त्याचा देखील अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. यातला पहिला घटक जो आहे तो आहे द सेकंड हाफ ऑफ 18th सेंचुरी, म्हणजे 18व्या शतकाचा उत्तरार्ध. आता 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्याला नेमकं काय पाहायचं? 18व्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे काय? 1750 पासून 1800 या काळापर्यंतचा जो काळ असतो त्याला आपण 18व्या शतकाचा उत्तरार्ध असं म्हणतो. तर या काळात काय काय घडलं ते आपल्याला याच्यातनं जाणून घ्यायचं आहे. मग त्यातला पहिला मुद्दा आहे तो पॉलिटिकल कंडिशन्स. म्हणजे जो आपला पहिला उद्देश होता की इथल्या राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचं नेमका काय परिणाम ब्रिटिशांची सत्ता स्थापन होण्यामध्ये झाला, तो जो आपण उद्देश ठरवला होता तो याच्यातनं पूर्ण होईल. हा घटक शिकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की नेमकी काय कंडिशन होती भारताची ज्याच्यामुळं या पद्धतीनं ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. तर सेकंड हाफ ऑफ 18th सेंचुरी मध्ये आपण बघतोय की 1750 ते 1800 या काळापर्यंत आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये मुघल सत्ता जी आहे ती खिळखिळी झालेली होती. तिची अधोगती, तिचा ऱ्हास हा सुरू झालेला होता. ब्रिटिश सत्ता, मुघल सत्ता जी आहे ती भारतामध्ये सुरुवातीला एक मोठं साम्राज्य होतं. जसं काल पण आपण बघितलं की राजपथ जे आहे ते खूप प्रभावी होतं त्याचं मुघल सत्तेचं. तर ह्या मुघलांचं जी सत्ता होती ती साधारण औरंगजेबच्या मृत्यूनंतर 1707 नंतर त्याला उतरंडीला ती लागली होती. ऱ्हास त्याचा सुरुवात झाला होता. आणि त्याचा परिणाम काय झाला की मुघलांचे जे सुभेदार असायचे, मुघलांचे अनेक सुबे होते, त्यातले सुभेदार जे असायचे, सुबा म्हणजे प्रांत, तर त्या प्रांताचे जे सुभेदार असायचे ते सुभेदार हे स्वतःच्या प्रदेशामध्ये खूप शक्तिशाली झालेले असायचे. आता पण आपण बघतो की नाही, जसे राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात पॉवरफुल असतात, खासदार, आमदार किंवा नगरसेवक असेल तर तो आपापल्या मतदारसंघात, नगरपालिकेच्या, हे कसे पॉवरफुल असतात आपापल्या प्रदेशामध्ये. तसंच हे जे प्रांतिक सुभेदार असायचे त्यांना ज्या जागी नेमून दिली जायची तिथे ते आपले काहीतरी लागेबंदे, हितसंबंध तयार करायचे आणि तिथे ते सत्ता स्थापन करायचे, आपली सत्ता वर्चस्व निर्माण करायचे आणि तिथं फक्त त्यांची सत्ता ही चालायची आणि इतर कुणालाही तिथं वर्चस्व निर्माण करता येत नव्हतं. आणि काय करायचे हे सुभेदार, हे बादशहाचं नाम मात्र वर्चस्व मान्य करायचे. म्हणजे हा ठीक आहे, बादशाह आहे, बादशाह ओके, पण सगळा इथला कारभार जो आहे तो आपल्याप्रमाणे, मनाप्रमाणे ते करायचे. तर असे कोणते सुभेदार होते? तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा होतं बंगालचा सुभा होता. तिथं अलीवर्दी खान नावाचा नवाब होता. मग पहिल्यांदा ते सुभेदार असतात, नंतर ते स्वतःला नवाब म्हणून जाहीर करतात, तो होता. त्याच्यानंतर आपण बघतोय इकडे दक्षिणेमध्ये हैदराबाद होतं. हैदराबादचा सुभा जो होता, दक्षिणचा हैदराबादचा सुभा, त्याच्यामध्ये देखील हा चिंकुलीज खान नावाचा हा होता. त्याचं नंतर नाव आपण हैदराबादचा नवाब असं म्हणतो, निजामुल मुल्क असं त्याला म्हणायचं, म्हणून हैदराबादचा निजाम असं देखील त्याला आपण म्हणतो. तर असे हा एक पॉवरफुल झाला होता. त्याच्यानंतर उत्तरेमध्ये आत्ताचे लखनौ, तुम्हाला ऐकलं असेल, उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. लखनौ मध्ये तुम्ही बघितला की लखनौ मध्ये लखनौची संस्कृती वगैरे असं बरंच आपण खाद्यपदार्थ असं बरंच ऐकत असतो. तर तिथं लखनौ मध्ये म्हणजे जो अवध हा जो प्रांत आहे, अवध प्रांत म्हणायचे आधी त्या सगळ्या एरियाला उत्तर प्रदेशच्या,
त्यातला अवध प्रांताचा जो नवाब होता, सफदरजंग नावाचा, तर त्या सफदरजंगनं स्वतःचं अस्तित्व या अवधच्या प्रदेशामध्ये निर्माण केलेलं होतं आणि मग त्याचं तिथं सगळं चालायचं. आणि मुघल बादशाह जो होता त्याचा जो सगळं वर्चस्व होतं, त्याचं जे काही अस्तित्व होतं, हे सगळं दिल्ली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशापुरतं मर्यादित होतं. दिल्ली शहर आणि त्याच्या भोवतालचा काही प्रदेश इतक्या पुरताच त्यांचं अस्तित्व मर्यादित राहिलेलं होतं. दुसरी एक महत्वाची सत्ता या काळात भारतात होती, ती म्हणजे मराठ्यांची सत्ता. पेशवाईचा जो काळ आहे, पहिल्यांदा छत्रपती शाहू महाराज, सातारचे शाहू महाराज, मग त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सत्तेचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आणि नंतर हळूहळू सत्ता जी आहे ती पेशव्यांच्या हाती आली, पुण्यातल्या पेशव्यांच्या हाती. छत्रपती बाकी नंतरचे होते ते नाममात्र राहिले आणि आपण असं बघतोय की या मराठा सत्तेचा मोठ्या प्रमाणात विस्तार आपल्याला झालेला दिसतो. त्याच पद्धतीनं दक्षिणेमध्ये आपण बघतोय मराठा सत्तेच्या अजून दक्षिणेच्या भागामध्ये म्हैसूरची सत्ता होती आणि म्हैसूरमध्ये हैदर अली नावाचा जो सेनापती होता तिथल्या वडयार राजघराण्याचा, त्याने म्हैसूरमध्ये आपली सत्ता स्थापन केलेली आपल्याला दिसते. तर अशा या सगळ्या ज्या सत्ता होत्या त्यांच्याशी सर्वप्रथम ब्रिटिशांचा संघर्ष झाला. या सगळ्या सत्तांना ब्रिटिशांनी एक गाठून त्यांचा पराभव केलेला आपल्याला दिसतो आणि सगळ्यात शेवटी त्यांनी मराठ्यांचा पराभव केला. 1818 मध्ये मराठ्यांचा पूर्ण पराभव जो आहे तो ब्रिटिशांनी केला आणि मराठ्यांचा प्रदेश जो आहे तो आपल्या राज्याला जोडला. तर याची माहिती जी आहे हे सगळं आपल्याला याच्यातून माहिती घ्यायची आहे पॉलिटिकल कंडिशन्स मध्ये. आता सोशो इकॉनॉमिक कंडिशन्स काय, तर या काळातलं भारताची समाज व्यवस्था, अर्थव्यवस्था कशी होती. काल जशी आपण व्यापाराची चर्चा केली, तर तसं हा जो काळ होता 18वं शतक ज्याला म्हणू आपण, 18 शतकाचा उत्तरार्ध जो आहे, त्यावेळी भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे, परदेशाशी होणारा व्यापार जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. भारतामध्ये अनेक युरोपियन सत्तांनी आपल्या वखारी स्थापन केलेल्या होत्या. ज्या सगळ्या बंदरांची ठिकाणं आहेत, किनारपट्टीवरील शहरं आहेत, अशा ठिकाणी यांनी आपल्या वखारी स्थापन केलेल्या होत्या आणि त्या माध्यमातनं त्यांनी हा जो व्यापार जो आहे, इथला कच्चा माल गोळा करायचे, मसाल्याचे पदार्थ गोळा करायचे आणि हे नेऊन युरोपमध्ये विकायचे. तर हा व्यापार जो आहे तो मोठ्या प्रमाणात या काळामध्ये वाढलेला होता. जर व्यापार वाढला तर व्यापाराला अनुसरून असलेला व्यापारी वर्ग देखील वाढलेला आपल्याला दिसून येतो. सोबत ह्या व्यापारासाठी जे काही जिन्नस तयार होतं, वस्तू तयार होतात, चैनीच्या वस्तू तयार होत होत्या, त्या सगळ्या तयार करणाऱ्या ते तयार करण्याचं कौशल्य असलेली कारागीर जे आहेत त्यांची संख्या देखील या काळात मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. हा काळातला समाज जो आहे तो त्याच्यामध्ये जाती व्यवस्थेचं जाती व्यवस्थेचं त्याच्यातलं एक सेकंड, जाती व्यवस्था त्या काळातल्या समाजामध्ये होती. त्यासोबतच बाकी ज्या चालीरीती वगैरे असायच्या त्या सगळ्या चालीरीती होत्या. त्यात समाज म्हणून असं काही खूप बदल जो आहे तो या काळातल्या समाजामध्ये झालेला नव्हता. फक्त आर्थिक बाबतींच्या मध्ये आपण असं बघतो की व्यापार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि त्याचा परिणाम जो आहे तो समाजावर झालेला आपल्याला दिसून येतो. आता व्यापार वाढण्याचं आणखीन एक कारण होतं. व्यापार वाढण्याचं अजून एक कारण काय होतं की ह्या ज्या क्षेत्रीय सत्ता निर्माण झालेल्या होत्या,
हा म्हणजे मुघल सत्ता एकच मुघल सत्ता होती. तिचे तुकडे पडले आणि हैदराबाद, अवध, बंगाल, हा किंवा मराठांचा पुणे, म्हैसूर नावाचं शहर, श्रीरंगपट्टण असेल. तर अशा ठिकाणी अशा शहरांचा जिथे ही सत्ता स्थापन झालेल्या होत्या, त्या शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपण बघतो. आणि त्यातून तिथं विशिष्ट पद्धतीचा एक प्रशासन करणारा वर्ग असेल, हा त्यासोबतच तिथं व्यापार करणारा व्यापाऱ्यांचा वर्ग जो असेल, तो नवीन वर्ग जो आहे तो तिथं निर्माण झालेला आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीचं सामाजिक बदल जे आहेत मोठे मोठे मी सांगितले ते या काळामध्ये घडून आलेले आपल्याला दिसतात. आता त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे तो 18th सेंच्युरी डिबेट नावाचा आहे. तर काय होतं की इतिहासकार ज्यावेळी या काळाचा अभ्यास करतात 18व्या शतकाच्या उत्तरार्धातला किंवा मुघल सत्तेनंतरच्या काळाचा, त्यावेळी एक सामान्य मान्यता काय असायची की मुघल सत्तेचा ऱ्हास झाला म्हणजे भारतामधला एकूण ऱ्हासाचा हा काळ होता असं त्यांचं म्हणाय. त्यावेळी भारतातल्या आर्थिक सामाजिक असा ऱ्हासाचा काळ हा भारतातला तो काळ होता असं मानण्याची एक पद्धत होती. पण काही इतिहासकारांनी अभ्यास केल्यानंतर असं त्यांच्या लक्षात आलं की आपण जरी मुघल सत्तेचा जरी ऱ्हास झाला असला तरी प्रादेशिक पातळीवर ज्या सत्ता उदयाला आल्या त्याच्यामुळे आर्थिक गतिमानता वाढली, आर्थिक बदल खूप घडून आले. हं? आर्थिक व्यापार उदीम जो आहे तो जरी मुघल सत्तेची जी मुख्य केंद्रे होती तिथं जरी कमी झाला असला तरी हे स्थानीय सत्ता ज्या निर्माण झालेल्या होत्या त्यांची जी सत्ता केंद्र होती तिथं आपल्याला व्यापार वाढलेला दिसतो, तिथं समृद्धी वाढलेली दिसते. असं मांडणी जी आहे ती इतिहासकारांनी केलेली आपल्याला दिसते. मग याला आपण इंग्लिशमध्ये त्याला 18th सेंच्युरी डिबेट असं म्हणतात. हे जे वादविवाद आहेत इतिहासकारातले त्याला 18th सेंच्युरी डिबेट असं म्हणतात. आणि मराठीत आपण त्याला म्हणतो 18व्या शतकाच्या संदर्भातला वादविवाद असं आपण त्याला म्हणतो. हा तुमच्या पुस्तकामध्ये हा जो वादविवाद आहे तो सविस्तरपणे दिलेला आहे. हा तो घटक जो आहे हा पहिला घटक जो आहे तो तुम्ही वाचला असेल तर तो मी लिहिलेला आहे. हा तर त्यामुळं मी जे काही सांगतोय त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं पाहता येतील. हम्म त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे, पुढचा जो घटक आहे तो घटक घेऊया. आता कुणाला काही शंका आहे याच्या संदर्भात? या 18व्या शतकाच्या उत्तरा संदर्भात कुणाचं काही मत आहे? हा बोला, गावडे सर बोला. नाही नाही सर, काही नाही शंका. अच्छा, नाही तरी काहीतरी चर्चा झाली तर बरं असते. सर काय झालं, थोडस परीक्षेच्या संदर्भात सुपरविजन असल्यामुळे थोडस अच्छा, मिस सेक्शनला बरं बरं ठीक आहे असू नव्हतो, मी परवा नव्हतो. अच्छा असू द्या. हा तर ओके आता काही ठीक आहे. शंका आहे का कुणाची काही आत्ताच्या मांडणीबद्दल? बर ठीक आहे. चला मग पुढचा मुद्दा आहे तो आहे पुढचा घटक तो आहे ब्रिटिश कॉन्क्वेस्ट ऑफ इंडिया. हा तर ब्रिटिश कॉन्क्वेस्ट ऑफ इंडिया मध्ये काय जे मी ज्या सत्ता तुम्हाला सांगितल्या मगाशी इथल्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात सांगताना त्याच्यामध्ये बंगाल, म्हैसूर आणि महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांची सत्ता. तर याच्यावर कब्जा मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी नेमकं काय केलं, कशा कशा पद्धतीनं घटना घडत गेल्या आणि ब्रिटिशांची सत्ता या संपूर्ण प्रदेशावर कशी स्थापन झाली तर ते आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं आहे. हा तर त्यासाठी हा घटक जो आहे तो आपल्याला अभ्यासायचा आहे. तर याच्यामध्ये आपण बघणार की बंगालमध्ये पहिल्यांदा सिराजुद्दौलाचा पराभव करून ब्रिटिशांनी सत्ता स्थापन केली. मग ती होत असताना तिथं कशा पद्धतीचं राजकारण केलं, मीर जाफरला कशा पद्धतीनं त्यांनी आपल्या बाजूनं वळवून घेतलं. हा आणि नंतर मीर जाफरला काढून परत मीर कासिमची कशी नेमणूक केली.
या सगळ्या घटना ज्या आहेत, घटनाक्रम जो आहे बंगालच्या संदर्भात, तो आपल्याला पाहायचा आहे. त्यासोबतच बंगालमध्ये ब्रिटिशांचा नवाबाशी संघर्ष का झाला, काय त्याची कारणं होती. अचानक व्यापार करणारी कंपनी जी होती ती सत्ता साठी लढाया वगैरे अशा सगळ्या गोष्टी कशा काय त्यांच्या सुरू झाल्या, ही जी सगळी माहिती आहे ती आपण त्यातनं घेणार आहोत. त्यानंतर दुसरा जो आहे मुद्दा तो आहे म्हैसूरच्या संदर्भात. म्हैसूरच्या बाबतीत म्हैसूर हे सुरुवातीला वाडियार सत्तेचं राज्य होतं आणि तिथं हळूहळू हैदर अली यानं आपलं बस्तान बनवलं आणि जवळपास सगळी सत्ता हैदर अलीच्या हातामध्ये आलेली दिसतात. त्याच वेळी दक्षिणेमध्ये कसं होतं, दक्षिण भारतामध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी आहे आणि त्याचा जो प्रमुख होता डुप्ले नावाचा, तर यांची देखील चांगला प्रभाव जो आहे दक्षिण भारतामध्ये होता. आणि फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये युरोपमध्ये युद्ध सुरू होती आणि त्याचा परिणाम होऊन भारतामध्ये देखील फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झाले. अँग्लो फ्रेंच वॉर असं त्याला म्हणतो किंवा कर्नाटका वॉर असं देखील त्याला म्हणतो. मग त्याच्यात काय झालं की इंग्रजांनी भारतीय सत्तांच्या अंतर्गत संघर्षामध्ये हस्तक्षेप केला. म्हणजे काय, आता तुम्हाला पेशवाईतलं प्रकरण माहिती आहे की राघवदादाला पेशवेपद हवं होतं म्हणून राघवदादा हा इंग्रजांच्याकडे गेला. मग इंग्रजांनी राघवदादाची बाजू घेऊन मराठ्यांवर हल्ला केला. मग माधवराव पेशवा जो होता त्याने मराठ्यांना एकत्र करून इंग्रजांचा पराभव केला आणि राघवदादाला मग हे करायला माघार घ्यावी लागली. अशाच पद्धतीनं कर्नाटकमध्ये आर्काट नावाचं संस्थान होतं. तर त्या आर्काटच्या राज्यामध्ये चंदा साहेब आणि त्याचा विरोधी मोहम्मद असं काहीतरी नाव दिलं होतं, त्याच्यामध्ये संघर्ष सुरू होता. तर त्या दोघांच्या संघर्षामुळे तिथे एकाची बाजू ब्रिटिशांनी घेतली, एकाची बाजू फ्रेंचांनी घेतली आणि फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झालं. तर अशा गोष्टी या काळात घडत होत्या. इंग्रज या पद्धतीनं त्यांच्यामध्ये हस्तक्षेप सातत्यानं करत होते. हा, तर त्यामुळं काय झालं की म्हैसूरच्या बाबतीत असं होतं की हैदर अली फ्रेंचांची मदत घेत होता ब्रिटिशांना घालवून टाकण्यासाठी. त्यासोबत मराठा आणि निजाम यांच्याशी देखील संधान साधून इंग्रजांना हाकलून लावायचं असा त्याचा बेत होता. यातून म्हैसूर बरोबर त्यांची 3 युद्ध झालेली आपल्याला दिसतात आणि 4 युद्ध झाली आणि 4थ्या युद्धामध्ये आपल्याला असं दिसतं की 1799 मध्ये ब्रिटिशांनी हैदर अलीचा पुत्र जो होता टिपू सुलतान त्याचा पराभव केला आणि म्हैसूरचं राज्य जे आहे ते आपल्या राज्याला जोडून घेतलं. तिसरा जो भाग आहे या घटकातला तो आहे मराठा सत्तेच्या संदर्भात. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की राघवदादा रघुनाथराव पेशवा हा नानासाहेब पेशव्याचा भाऊ होता. तर या राघवदादाला स्वतःला पेशवेपद हवं होतं, पण नानासाहेब पेशव्याच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवा नानासाहेबाचा पुत्र तो पेशवेपदावर आला आणि नानासाहेब आपलं पेशवेपद आपल्याला मिळावं म्हणून रघुनाथरावांनी इंग्रजांशी मेळ करून आपली सत्ता पेशवेपद मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून इंग्रज आणि मराठा युद्ध जे आहे ते पहिल्यांदा झालं. पहिले इंग्रज मराठा युद्ध साधारण 1775 पासून 1882 पर्यंत हे युद्ध चाललं. यामध्ये आपल्याला दिसतं की त्यात इंग्रजांचा दारुण पराभव झाला. मराठाचे सगळे सरदार जे आहेत ते एकत्र येऊन त्यांनी माधवरावाला मदत केली आणि त्यातून इंग्रजांचा पराभव झालेला आपल्याला दिसतं आणि त्यानंतर सालबाईचा तह होऊन हे युद्ध थांबलेलं होतं. आणि याच्यामुळे काय झालं की जो माधवराव होता, सवाई माधवराव म्हणजे माधवराव पेशव्याच्या मृत्यूनंतर हे युद्ध झालेलं होतं. तर सवाई माधवराव जो आहे तर त्या सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता मिळाली आणि
ब्रिटिशांनी मराठ्यांच्या अंतर्गत याच्यात हस्तक्षेप करणार नाही अशी ग्वाही दिली. त्याच्यानंतर परत 1802 मध्ये मराठा आणि इंग्रज युद्ध झाले. आता 1802 पर्यंत परिस्थिती बदलली होती. इंग्रजांनी या काळात म्हैसूरचा पराभव केलेला होता. तिकडे बंगालमध्ये चांगलंच वर्चस्व बनवलेलं होतं. हा, तर त्यामुळे इंग्रजांचा प्रभाव मोठा वाढलेला होता. मग 1802 मध्ये इंग्रज आणि मराठ्यांचं दुसरं युद्ध झालं. याच्यामध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि 1802 मध्ये मराठ्यांना वसईचा तह करावा लागला. या वसईच्या तहामध्ये तैनाती फौजाचं पद्धत जी आहे ती तत्कालीन पेशवा बाजीराव दुसरा यांनी ऍक्सेप्ट केली. त्यानं त्याच्यावर स्वीकारली आणि त्यामुळे काय झालं की पुण्यामध्ये म्हणजे किंवा मराठा सत्तेच्या प्रदेशामध्ये इंग्रजांचं सैन्य जे आहे कवायती सैन्य ते तिथं मुक्कामी राहावं लागलं आणि त्या सैन्याचा सगळा खर्च जो आहे तो मराठ्यांना करावा लागत होता. असं तैनाती फौजेचं तत्व होतं. तर ते आपण त्याच्यामध्ये पाहतो की त्याच्यामुळे काय झालं की मराठ्यांची सैन्य शक्ती जी आहे ती मर्यादित होत गेलेली आपल्याला दिसते. दरम्यानच्या काळात इंग्रजांनी होळकर आणि शिंदे जे उत्तर भारतातले मराठ्यांचे सत्ताधीश होते, मराठ्यांचे सरदार होते, तर त्यांची सत्ता जी आहे त्यांना त्यांच्याशी युद्ध करून त्यांचा पराभव केलेला होता. आणि अशा पद्धतीनं ब्रिटिशांनी आपला प्रभाव जो आहे तो उत्तर भारतात वाढवलेला होता. 1817च्या सुमारास आपण असं बघतो की मराठ्यांच्यावरच जे ब्रिटिशांची जी काही सत्ता होती त्याच्यानं जो काही प्रभाव निर्माण झालेला होता, मराठ्यांच्यावर जी बंधनं आलेली होती, त्याच्यामुळे काय झालं की मराठा आणि मराठ्यांच्या सत्तेमध्ये इंग्रज आपल्याला आडकाठी करतायत, आपल्यावर बंधनं घालतायत हे बाजीरावाच्या लक्षात आलं आणि मग त्यानं हळूहळू तयारी करून ब्रिटिशांशी लढा द्यायचं ठरवलं. मग त्यातून जे आहे ते तिसरं इंग्रज मराठा युद्ध जे आहे ते घडून आलं. त्यामध्ये काय झालं की बाजीरावचा पराभव झाला आणि त्याला अनेक जागी पळावं लागलं आणि मग इंग्रजांनी त्याचा पाठलाग केला आणि शेवटी मग बाजीराव हा शरण आला आणि मग हे इंग्रज मराठा युद्ध जे आहे ते थांबून 1818 मध्ये मराठ्यांच्या सगळ्या सरदारांना इंग्रजांनी नमवलं आणि भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता जी आहे ती पूर्णपणे ब्रिटिशांची सत्ता जी आहे ती स्थापन झाली. म्हणजे ब्रिटिशांच्या थेट अंमलाखाली असलेला प्रदेश आणि त्याचबरोबर ब्रिटिशांचं मांडलिकत्व मान्य केलेले, ब्रिटिशांना म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला आपल्यापेक्षा वरची सत्ता अशी मान्यता दिलेले संस्थानिक अशा स्वरूपामध्ये ब्रिटिशांनी आपली संपूर्ण सत्ता भारतामध्ये स्थापन केलेली आपल्याला दिसते. तर असा हा भारताचा विजय, भारतावर कसा ब्रिटिशांनी विजय मिळवला ते आपल्याला याच्यातून या पद्धतीनं जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे द कन्सॉलिडेशन ऑफ ब्रिटिश पॉवर इन इंडिया. मग याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे ब्रिटिशांनी स्थापन केलेली लँड रेव्हेन्यू सिस्टीम, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, आर्मी, लॉ आणि पोलीस, म्हणजे सैन्य, कायदा आणि पोलीस. तर हे नेमकं कसं सगळं घडत गेलं तर ते देखील आपल्याला याच्यातून अभ्यासायचं. आता लँड रेव्हेन्यू सिस्टीम म्हणजे काय, तर ब्रिटिशांनी ज्यावेळी भारतात सत्ता प्रस्थापित केली पहिल्यांदा बंगालमध्ये केली आणि जसं मी मगाशी तुम्हाला म्हणाले की बंगालमध्ये त्यांना दिवाणी अधिकार मिळाले, म्हणजे कशाचे, ते कर वसुलीचे अधिकार त्यांना मिळाले आणि हे कर वसुली चांगल्या पद्धतीनं व्हावी म्हणून ब्रिटिशांनी तिथं अनेक प्रयोग केले.
मग हे जसं जसं ब्रिटिशांची सत्ता भारतभर विस्तारली तसं अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले जमीन महसुलीचे. ते साधारण 3 प्रयोग होते. त्यांना एक तर कायमधारा पद्धत असं आपण म्हणतो, दुसरी होती ती रयतवारी पद्धत आणि तिसरी होती ती महालवारी पद्धत. या 3 महसूल पद्धतीचे जी माहिती आहे ती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे आणि त्याच्या काही संकल्पना त्याच्या मागच्या काय होत्या, त्याच्या मागचे काय तोटे काय त्याच्यातनं निर्माण झाले हे देखील आपल्याला जाणून घ्यायचे. आता कायमधारा पद्धत जी आहे ती बंगालमध्ये त्यांनी केली. तिथं लोकांना जमिनीचे पट्टे दिले जमीनदारांना आणि त्यातून काय झालं की जमीनदारांचा एक नवीन वर्ग निर्माण झाला आणि जमीनदार काय करायचे, जे कुळं त्यांच्या जमिनीवर राबायला असायची शेत कसण्यासाठी, तर त्यांचं प्रचंड शोषण जे आहे ते या जमीनदारी व्यवस्थेमध्ये होत होतं. आता या पद्धतीचे जमीनदारांचा वर्ग आणि ते शोषण त्यातनं परत बऱ्याचदा सारा वसुली जी आहे ती कायमची फिक्स केल्यामुळे त्याच्यात बदल करता येत नव्हता. म्हणजे ब्रिटिशांना आपला हिस्सा वाढवायचा असेल तर तो बदल करता येत नव्हता. म्हणून त्यांनी काही ठिकाणी रयतवारी व्यवस्था निर्माण केली. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये रयतवारी व्यवस्था होती. इथं काय होतं की थेट जे रयत असायची, जनता, शेतकरी असायचे, त्यांच्याकडून थेट सारा वसुली केली जायची आणि त्याच्यात काय असायचं की तो सारा जो आहे शेतसारा, तो ठराविक काळानंतर त्याची परत मोजणी करून, जमिनीची मोजणी करून सारा जो आहे तो म्हणजे किती टक्के घ्यायचा, कितवा हिस्सा घ्यायचा हे ठरवलं जायचं. हा, तर त्यामुळे काय होतं की उत्पन्न वाढीचे पर्याय जे आहेत त्याच्यामध्ये होते. त्यासोबतच मद्रास प्रांत जो आहे तिथे इंग्रजांनी महालवारी व्यवस्था स्थापन केली. तर महालवारी व्यवस्थेमध्ये काय होते की आता जे आपण सर्कल म्हणतो की नाही, मंडल मंडल सर्कल असतं, गाव मिळून अनेक गाव मिळून मंडल होतं. हे मंडल किंवा सर्कलच्या लेवलवर महाल जे असतं, महालाच्या लेवलवर कराची वसुली करणं, एक महाल हे युनिट ठेवून त्याची वसुली करण्याचं धोरण जे आहे ते ब्रिटिशांनी राबवलं. आता याच्यात काय झालं, या महालवारी हे कायमधारा असेल, रयतवारी असेल, महालवारी असेल, या कर व्यवस्था ज्या होत्या, कर प्रणाली ज्या होत्या, जमीन महसूल प्रणाली ज्या होत्या, त्याचा परिणाम असा झाला की हे सगळं चालवण्यासाठी एक प्रकारचं प्रशासन जे आहे ते आवश्यक होतं. आणि हळूहळू जसं ब्रिटिशांनी भारतावर सत्ता निर्माण केली तसं त्यांना फक्त कर वसुलीसाठी अधिकारी नसून लॉ अँड ऑर्डर साठी, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था, प्रशासन चालवण्यासाठी देखील व्यवस्था असायला हवी होती. यातून भारतातली ब्रिटिशांची प्रशासन व्यवस्था जी आहे ती स्थापित झालेली आपल्याला दिसते. मग याच्यामध्ये आपण बघतो की पहिल्यांदा बंगालमध्ये त्यांनी कायमधारा व्यवस्था लागू केली, त्यातून जमीनदारांचा वर्ग निर्माण झाला. मग इतर ठिकाणी त्यांनी रयतवारी आणि महालवारी व्यवस्था निर्माण केली. याच्यातून काय झालं, याच्यातून तहसीलदार, मॅजिस्ट्रेट, जिल्हाधिकारी, तहसीलदार असे जे आपण आता पद बघतो, किंवा पटवारी, तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी किंवा मॅजिस्ट्रेट, ह्या ज्या सगळ्या प्रशासकीय आणि रेव्हेन्यू, म्हणजे त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि रेव्हेन्यू ऑफिसर असतात हे लोक, तर यांची जी काही उत्पत्ती झाली तर ती आपल्याला या ब्रिटिश काळातल्या प्रशासकीय धोरणामध्ये आपल्याला ती दिसते. त्याच्यामुळं ब्रिटिशांनी आपलं प्रशासन जे आहे ते उभं केलं आणि हळूहळू त्याच्यासाठी काही व्यवस्था लावली. म्हणजे उदाहरणार्थ आता ज्याला आपण IAS ची परीक्षा वगैरे म्हणतो तशी ती ICS ची परीक्षा व्हायची. ती देखील नंतरच्या काळात व्हायला लागली. खरं ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात तशी काही सोय नव्हती. ईस्ट इंडिया कंपनीसाठी जे लोक असायचे तेच याच्यामध्ये प्रशासनामध्ये काम करायचे. आता त्याच्यात महत्वाचा मुद्दा हा होता की या प्रशासन व्यवस्थेमध्ये भारतीयांना काहीही स्थान नव्हतं. म्हणजे कारकून वगैरे अशा सगळ्या गोष्टींसाठी त्यांची नेमणूक व्हायची, पण मुख्य अधिकारी जे असायचे, धोरण निर्माते जे असायचे, ते मात्र हे ब्रिटिश
असल्याचे आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर शेवटचा जो घटक आहे, पॉइंट आहे याच्यातला, तो सैन्य, कायदा आणि पोलीस, म्हणजे आर्मी लॉ अँड पोलीस. म्हणजे आर्मी लॉ अँड पोलीस म्हणजे सैन्य व्यवस्था असेल, न्याय व्यवस्था असेल, पोलीस व्यवस्था असेल, त्याच्या संदर्भात. मग भारतामध्ये पूर्वी सैन्य होतच, त्यासोबत कायदे जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे कायदे होते. त्याला काही एकसारखा कायदा नव्हता. संपूर्ण भारतात काही एकसारखा कायदा नव्हता. काही ठिकाणी मुघलांचे कायदे चालायचे. त्या मुघलांच्या कायद्यामध्ये विविध जातीसाठी वेगवेगळे कायदे असायचे. विविध धर्मासाठी त्यांचे वैयक्तिक तंटे असतील तर ते सोडवण्यासाठी वेगळे कायदे असायचे. असे कुठले लिखित कायदे नसायचे. हं? पोलीस व्यवस्था जे काही प्रशासन असायचं मुघलांचं, त्याच्याकडे कुणाचं तरी पोलीस म्हणजे सैन्याला पोलीस म्हणून काम करायची जबाबदारी दिलेली असायची. पण ह्या सगळ्या व्यवस्था एक वेगळ्या पद्धतीच्या व्यवस्था म्हणून त्याला आकार द्यायचा, त्याची रचना करायचं काम ब्रिटिशांनी केलं. ब्रिटिशांनी आपली सैन्य व्यवस्था उभी केली. इन्फंट्री जे असतात, म्हणजे बटालियन्स म्हणा, कंपनी म्हणा, अशा पद्धतीने सैन्याची युनिट्स बनवणं, सैन्याचे काय म्हणता येईल त्याला, तुकड्या बनवणं. म्हणजे पहिला कंपनी, मग कंपनी नंतर तुम्ही म्हणाल बटालियन, बटालियन नंतर डिव्हिजन, असं जे आपण आधुनिक सैन्यामध्ये वापरतो त्या पद्धतीची विभागणी जी आहे ती ब्रिटिशांनी केली. आणि मग ते त्या त्या कंपनीला, त्या त्या बटालियन अधिकारी, अशी जी एक अधिकार पदाची उतरणी जी आहे ती देखील ब्रिटिशांनी यातून निर्माण केली. तर हा जो मोठा बदल जो आहे तो सैन्य व्यवस्थेत ब्रिटिशांनी केलेला होता. याच्यापूर्वी या पद्धतीची एक ऑर्गनाइज पद्धतीचं सैन्य व्यवस्था जी आहे ती भारतामध्ये नव्हती. ती ब्रिटिशांनी निर्माण केली. आणि त्यातनं हे सगळे कवायती सैन्य होतं. त्यांना ड्रिलिंग करावी लागायची. ते लेफ्ट राईट आपण म्हणतो की नाही, जे आपल्याला सैन्याचं शिक्षण देताना लेफ्ट राईट देतो. ते फक्त असं उगाच नसतं की ते जे फौज असते, ती जी सैन्य आहे, हे पूर्वी ज्या पद्धतीची युद्ध पद्धती होती की एकदम हल्ला करा म्हटलं की झुंडीने जाऊन सगळे शत्रूवर हल्ला करायचे, तशा पद्धतीचं हे सैन्य काम करत नव्हतं. ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं हे सैन्य मुवमेंट करत होतं. त्यासाठी त्यांना काही ऑर्डर्स दिलेले असतात, त्याचा सराव करून घेतला जायचा, कवायत करून घेतली जायची. म्हणून ते कवायती सैन्य असं आपण त्याला म्हणतो. आणि हे कवायती सैन्य ब्रिटिशांनी भारतामध्ये चांगल्या पद्धतीने प्रस्थापित केले. इथल्या ऐतदेशीय म्हणजे इथले जे लोकल लोक आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांच्या काही तुकड्या ज्या आहेत त्या ब्रिटिशांनी बनवल्या. आणि त्याचा अनेक युद्धांसाठी, म्हणजे अफगाणिस्तान बरोबरच नंतरच्या काळात युद्ध झालेलं असेल, म्यानमार बरोबरच युद्ध असेल, या युद्धामध्ये यांचा ब्रिटिशांनी वापर केलेला आपल्याला दिसतो. आता त्याच्यामध्ये सैनिक जरी हे भारतीय असले तरी त्याचे अधिकारी जे आहेत ते ब्रिटिश होते. आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा देखील इंग्रजांनी केल्या. आणि त्या सुधारणातनं परत प्रश्न काही निर्माण झाले, ज्याच्यामध्ये नवीन पद्धतीच्या बंदुका आल्या, ज्याच्यामध्ये ती बंदुकाच्या मध्ये गोळी भरण्यासाठी त्या काय असायच्या, फ्रंट लोडेड बंदुका असायच्या. म्हणजे पुढच्या भागातनं त्याला बंदुकीमध्ये पहिल्यांदा तो लोखंडी गोळी टाकावी लागायची आणि त्याच्यानंतर जी दारू असते, बंदुकीची दारू, गन पावडर, ती टाकायला लागायची. आणि त्याच्यानंतर ते काठीनं हात ठासून घ्यावं लागायचं आणि मग ती गोळी फायर करता यायची. तर हे करण्यासाठी पहिल्यांदा काय असायची, ती काडतूस जे आहे ते तोंडानं तोडावं लागायचं. आणि मग ते काडतूसला जे ग्रीस केलेलं असायचं ते गाय आणि डुकराच्या चरबीपासून बनवलेलं आहे असं सगळी वांदता किंवा असा प्रचार सगळीकडे झालेला होता. आणि त्यातून सैन्यामध्ये असंतोष निर्माण झाला आणि 1857ला त्याचा भडका जो आहे तो उडालेला आपल्याला दिसतो. तर हे सैन्याच्या बाबतीत होतं. ब्रिटिशांनी भारतामध्ये न्याय व्यवस्था उभी केली. आपण जे आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, हे जे सगळी आत्ताची आपली, किंवा इव्हन डिस्ट्रिक्ट कोर्ट, सत्र न्यायालय म्हणतो आपण, जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट,
ह्या ज्या सगळ्या सुधारणा न्याय व्यवस्था आहे ती ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेली दिसते. हे कलकत्ता, मद्रास, मुंबई हायकोर्ट जे आहे ते ब्रिटिशांनी सुरुवातीला उभं केलं. हायकोर्टांची स्थापना त्यांनी केलेली आपल्याला दिसते. तर हे बदल जे आहेत न्याय व्यवस्थेच्या संदर्भात ते व्यवस्था म्हणून त्यांनी उभी केली. त्यासोबतच परत काय केलं की याचे कायदे कुठले असतील. समजा जमीन मालमत्तेचे खटले असतील तर त्याच्यासाठी कायदे केले. फौजदारी खटले असतील तर त्याच्यासाठी इंडियन पिनल कोड बनवलं त्यांनी. त्याला आपण आता हे म्हणतो IPC म्हणून असं म्हणतात ना, IPC ची 420 किंवा अशा धारा लावतात ना, सेक्शन लावतात. ते इंडियन पिनल कोड जे असतात ते इंग्रजांनी बनवले. आणि त्यातनं मग कुठल्या गुन्ह्यासाठी कुठली शिक्षा आणि मग त्या गुन्ह्यासाठी कुठला गुन्हा लागला तर कुठलं कलम लागेल हे सगळं त्यांनी डिफाईन केलं आणि यातून भारतामध्ये न्याय व्यवस्था जी आहे ती उभी केली. आता ब्रिटिश न्याय व्यवस्थेचं आणि पूर्वीच्या न्याय व्यवस्थेचा फरक काय होता. पूर्वीच्या न्याय व्यवस्थेत काय होतं, न्याय व्यवस्था अशी काही लिखित स्वरूपात नव्हती. काही पारंपरिक कायदे होते, काही परंपरा होत्या. त्यामुळे ते चालायचं. काही समूहांना विशेषाधिकार होते. अशा पद्धतीचे विशेषाधिकार किंवा थोडं काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्याला थोडं असं फेवरिटिझम म्हणतात ना त्याला. फेवरिटिझमला मराठीत काय आपण म्हणता येईल, काय शब्द सांगता येईल फेवरिटिझमला. तर त्याच्या कलानं निर्णय देणं, त्याच्या बाजूने निर्णय देणं असं. तर तसा प्रकार जो आहे तो ब्रिटिशांच्या याच्यात नव्हता. म्हणजे भारतामध्ये कसं आहे की समजा एखाद्या शूद्र व्यक्तीनं गुन्हा केला असेल, चोरी केला असेल तर त्याला मिळणारी शिक्षा आणि एखाद्या उच्च जातीय व्यक्तीनं केलेली चोरी केल्यावर त्याला मिळणारी शिक्षा याच्यामध्ये फरक होता. तर ब्रिटिशांच्या काळात या पद्धतीचा फरक राहिला नाही. ब्रिटिशांनी काय केलं, कायद्यासमोर सगळे समान. म्हणजे आपण म्हणतो की ह्या वाक्य तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, कायद्यासमोर सगळे समान. हा जो हे जे मत आहे, हे जे विचार जो आहे तो ब्रिटिशांनी निष्पक्षपातीपणा म्हणजे ते नाही, मी पहिला विचारत त्याचा अर्थ पक्षपाती. ठीक आहे. तर निष्पक्ष कायदे असतील तो त्याच्यामध्ये महत्वाचा भाग होता. विकास बोला, तुम्हाला काय म्हणायचंय. विकास जाधव हात वर केलाय. गेले. ठीक आहे. तर निष्पक्षपातीपणा खरं जो आपण म्हणतो, जो मुद्दा आपण बऱ्याचदा वापरतो की कायद्यासमोर सगळे समान म्हणजे काय, इक्वॅलिटी बिफोर लॉ असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे समतेचं एक तत्व, त्या माध्यमातलं न्यायिक समतेचं तत्व होतं. आता याच्यामध्ये जरी असलं ते म्हणत असले तरी त्यामध्ये आपण असं बघतो की बऱ्याचदा न्यायाधीश जे आहेत ते ब्रिटिश न्यायाधीश असायचे मोठ्या कोर्टामध्ये आणि बऱ्याचदा भारतीयांच्या संदर्भात शिक्षा करताना वगैरे ते थोडं वंशाचा जो दृष्टिकोन असतो, काळे गोरे वर्ण, तो जो आहे तो त्याच्यावर त्यांचा थोडा निर्णयावर प्रभाव पडायचा. पण कायद्यात न्यायाच्या दृष्टीनं बघितलं तर मात्र कायद्यासमोर सगळे समान असलेलं आपल्याला दिसतात. आता त्यासोबत हे सगळं जे आता आपण बनवलंय म्हणजे प्रशासन व्यवस्था बनवली आहे, रेव्हेन्यू व्यवस्था बनवलेली आहे, न्याय व्यवस्था बनवलेली आहे, ते इम्प्लिमेंट करणं, भारतामध्ये होणारे विद्रोह थांबवणं, यासाठी काहीतरी एक पोलीस व्यवस्था असायला पाहिजे असं ब्रिटिशांचं धोरणात होतं. आणि त्यामुळं भारताने हे पोलीस व्यवस्था जी आहे ती स्थापन केलेली आपल्याला दिसते. म्हणजे आपण जे आता हे सगळे अधिकारी वगैरे असतात, SP असेल, कमिशनर, SP, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या पद जे आहेत, हवालदार असेल, हे सगळं ब्रिटिशांनी पोलीस दलाची स्थापना केल्यानंतर आपल्याला निर्माण झालेली दिसतात. तर त्याचा आपल्याला एक आढावा याच्यातून घेणार आहे. जागोजागी पोलिसांनी पोलीस ठाणी निर्माण केली, मग त्याचा एक कमिशनरेट निर्माण करतात.
मग त्याचा एक ऑफिसर असतो कमिशनर. असं म्हणजे ही जी सगळी पदं आहेत पोलिसांच्या दरम्यान असलेली, याचा मूळ जे आहे ते ब्रिटिशांनी या केलेल्या सुधारणांमध्ये असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर आपण पुढचा जो घटक आहे, तुमच्या काही शंका आहेत का या दोन घटकांच्या संदर्भात? नसतील तर आपण पुढचा घेऊया. आता पुढचा जो घटक आहे तो आहे कॉलोनियल आयडियोलॉजी आणि कॉलोनियल रूल. हा, ब्रिटिशांनी हे जे सगळं आता मी 3 घटकामध्ये जे काही बोललो, तर त्याच्या मागे एक विचारसरणी ब्रिटिशांची होती आणि ती काही एकसारखी विचारसरणी होती. वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, विचारसरणी ज्या आहेत, विचार पद्धती ज्या आहेत, त्या वेगवेगळ्या काळामध्ये ब्रिटिशांवर प्रभाव टाकत होत्या. ब्रिटिशांची भारतातली धोरणं कोणती राबवायची त्याच्यावर त्यांचा प्रभाव पडत होता. त्यातलं पहिलं जे होतं ते होतं ओरिएंटलिझम नावाची विचारसरणी. ओरिएंटलिझम म्हणजे काय, की भारताचा अभ्यास. ओरिएंटल म्हणजे काय, आता ओरिएंट म्हणजे काय, पहिल्यांदा आपण ओरिएंटलिझम समजून घेताना ओरिएंट म्हणजे काय हे समजून घ्यायला पाहिजे. ओरिएंट म्हणजे हा जो ओरिएंट शब्दाचा अर्थ आहे तो म्हणजे पूर्व, 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 ईस्ट. हा, ईस्ट म्हणजे पूर्व दिशा जी असते त्याला ओरिएंट असं म्हणतात. म्हणजे पूर्व दिशेचा प्रदेश, पूर्वेकडील प्रदेश, अशा अर्थानं आपण त्याला ओरिएंट असं म्हणतो. आणि हा जो ओरिएंट आहे त्याचा अभ्यास करणारे लोक होते ते ओरिएंटलिस्ट असं त्यांना म्हणायचं. हा, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात पौरात्यवादी असं देखील म्हणतात, किंवा पौरात्यवादी असं म्हणतात, किंवा पौरातज्ञ असं म्हणतात, किंवा अजून एक अल्टरनेटिव्ह त्याच्यासाठी शब्द वापरला जातो इंडोलॉजी असं त्याला म्हणतात. हा, ज्यावेळी आपण पौरात्यवाद म्हणतो त्यावेळी भारत आणि चीन हे जे पूर्वेकडच्या ज्या संस्कृती होत्या त्यांचा अभ्यास करणारे लोक अशा अर्थाने ते वापरलं जायचं. आणि फक्त जे भारताच्या संदर्भात अभ्यास करायचे ते इंडोलॉजी असं त्याला म्हटलं जायचं. तर हे जे पौरात्यवादी होते यांचा सुरुवातीच्या काळात ब्रिटिशांच्या याच्यावर मोठा धोरणावर प्रभाव होता. हे पौरात्यवादी काय होते, तर ते भारताचा अभ्यास करायचे. भारताच्या संस्कृती संदर्भात त्यांना काही प्रमाणात आदर होता. त्यांचं म्हणणं होतं की भारतामध्ये पूर्वी मोठी प्रगत संस्कृती होती आणि नंतरच्या काळात ती उतरणीला लागली. त्यामुळे जुनी जी संस्कृती आहे त्याचा देखील वापर जो आहे तो भारतासंदर्भातली धोरणं राबवताना करायला हवा. अशी मांडणी त्यांनी केलेली आपल्याला दिसते. त्याचवेळी युटिलिटेरियनिझम नावाची एक संकल्पना युरोपमध्ये आली. त्याचा अर्थ होतो उपयुक्ततावाद. याच्यामध्ये काय अर्थ आहे, हे अभिप्रेत आहे की जास्तीत जास्त लोकांचं भलं करायचं. कसं करायचं, जे मागासलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा आपण घडवून आणायला पाहिजे, ते आपल्या ब्रिटिशांची जबाबदारी आहे असं ते म्हणायचे. आणि भारत हा मागासलेल्या लोकांचा देश असल्यामुळं भारतामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे असं या उपयुक्ततावादी विचारसरणीचं मत होतं. आता या उपयुक्ततावादी विचारसरणीच्या लोकांमुळे काय झालं की हे जे बालविवाहाची प्रथा आहे, सतीची प्रथा आहे, विधवा पुनर्विवाहाला बंदी जी होती, तर या सगळ्या सुधारणा ज्या आहेत त्या या उपयुक्ततावादी विचारसरणीच्या प्रभावातनं झालेल्या आपल्याला दिसतात. लॉर्ड विल्यम बेंटिंक जो आहे, ज्यानं सती प्रथेवर बंदी घातली, बालविवाहावर बंदी घातली, हा विल्यम बेंटिंक हा जेरमी बेंथम नावाचा जो उपयुक्ततावादी विचारसरणीचा प्रणेता होता, त्याचा फॉलोअर होता तो. त्याच्या विचारांचा याच्यावर खूप प्रभाव होता जेरमी बेंथमच्या विचारांचा. आणि त्या विचाराच्या प्रभावातूनच विल्यम बेंटिंकने भारतामध्ये सती
म्हणजे म्हणजे भारतामध्ये आपण ब्रिटिशांनी स्वतःहून सुधारणेसाठी कायदे करायला पाहिजे, त्याशिवाय समाज सुधारणार नाही असा दृष्टिकोन त्याच्यामध्ये आला होता. आणि त्यामुळे त्यांनी ते सती प्रथेची वरची बंदी घालणारा कायदा केलेला होता. त्याच्यातला तिसरा त्याच्यानंतर पुढचा उद्देश हे विचार आहे तो आहे इव्हॅन्जेलिझम, म्हणजे शुभ वर्तमानवाद असं त्याला मराठीत म्हणतात. शुभ वर्तमानवाद असं देखील त्याला मराठीत म्हणतात. ह्या शुभ वर्तमानवादामध्ये काय की ख्रिश्चन मिशनरी जे आहेत त्यांनी भारतामध्ये हा सगळा अं, प्रसार केलेला आपल्याला दिसतो. की भारतामध्ये जे भारत देश हा मागासलेला आहे, भारतामधले लोक मागासलेले आहेत, त्यांच्या धार्मिक सुधारणा करायला हवेत, त्यांच्या समाज सुधारणा करायला हवेत. आणि त्यासाठी त्या मिशनरींच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये सुधारणा करावी, त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार करावा. हा दृष्टिकोन जो आहे तो इव्हॅन्जेलिझम याच्यातून दिसतात. आणि यांनी काय केले की भारतातले जे धर्म आहेत त्याच्यावर टीका केली, तिथल्या रूढीवर टीका केली, इथल्या राज्यव्यवस्थेवर टीका केली. आता ह्या ओरिएंटलिझम, युटिलिझम, इव्हॅन्जेलिझम याचा काय दुसरा एक परिणाम होता की भारतातल्या राजसत्ता ज्या आहेत याच्यावर ब्रिटिशांनी सत्ता मिळवली, कारण ते मुळातच मागासलेल्या होत्या. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने असतील, विचारांच्या दृष्टीने असतील, कायद्याच्या दृष्टीने असतील, प्रशासन व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून असतील किंवा समाज म्हणून जरी असतील, त्या दृष्टीने या सगळ्या दृष्टिकोनातनं भारतातल्या राजसत्ता या मागासलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. ब्रिटिश हे त्यांच्या तुलनेत पुढारलेले आहेत, त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्यावर सत्ता स्थापन केली. त्यामुळे भारतावर जे मागासलेले लोक आहेत त्यांच्यावर अधिकार गाजवण्याचा सत्ता गाजवण्याचा अधिकार, त्यांच्यावर शासन करण्याचा अधिकार ब्रिटिशांना आहे असं त्यांनी या तिन्ही विचारांनी मांडणी केली. त्यातून जो चौथा मुद्दा आहे, आयडिया ऑफ रिफॉर्म ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन, व्हाईट मॅन्स बर्डन अँड डिवाइन प्रोव्हिडन्स, म्हणजे भारताचं समाज सुधारण्याची संकल्पना आणि गोऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरचं जे काही ओझं आहे, परमेश्वरानं डिवाइन प्रोड्यूस म्हणजे परमेश्वरानं टाकलेलं जे ओझं आहे त्याच्या संदर्भातली चर्चा ब्रिटिशांनी सुरू केली. की भारत हा मागासलेली संस्कृती आहे आणि या मागासलेल्या संस्कृतीमध्ये सुधारणा करण्याचं काम हे पुढारलेल्या संस्कृतीकडे असतं. पुढारलेली संस्कृती म्हणजे ब्रिटिश संस्कृती, म्हणजे गोऱ्या लोकांची संस्कृती, पश्चिमेची संस्कृती. तर त्यामुळे त्यांच्याकडे तो अधिकार आहे, हेच परमेश्वराने त्यांच्याकडे काम दिलेलं आहे. त्यामुळं त्यांनी भारतीय समाज सुधारण्यासाठी, समाजाच्या सुधारणा, संस्कृतीमध्ये सुधारणा करण्यासाठी भारतावर शासन करणं आवश्यक आहे असं जे मांडणी जी आहे ती या ब्रिटिश सत्तेनं केली. ही मांडणी भारतामध्ये पण त्यांनी रुजवली आणि आपलं जे स्वतःचा देश होता इंग्लंड, तिथे देखील त्यांनी ती रुजवली. आणि त्यातून त्यांनी आपली जी भारतावरची जी सत्ता आहे ते सत्ता राबवण्यासाठी एक नैतिक मान्यता, त्याला एक नैतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केलेला आपल्याला दिसतो. तर आपल्याला इथपर्यंत बघायचं आहे. आता याच्यातले आयडियोलॉजी वगैरे जे आहे प्रशासन ती ब्रिटिश मध्ये ती साधारणपणे कंटिन्यू राहिलेली आपल्याला दिसते. चला, तुमच्या काही शंका असतील तर सांगा. सर, हा बोला. बोला बोला. बोला, काही शंका असतील तर बोला. काही शंका नसतील तर मग थांबूया आपण. आहेत का काही शंका?
आहेत काही शंका? हॅलो. हा बोला. हा सर, ओरिएंटलिझम म्हणजे मराठी अनेकदा व्याख्या सांगा की. आवाज बारीक. ओरिएंटलिझमची व्याख्या अनेकदा सांगा. ओरिएंटलिझम म्हणजे पश्चिम पौरात्य देश जे आहेत किंवा पौरात्य संस्कृती जी आहे त्याचा अभ्यास करणारा विचार. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये ते हा बारकाईनं आपण बघितलं तर ते काय होतं की त्याच्या वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करणारी लोक असतील किंवा ओरिएंट मधलं जी संस्कृती जपावं असं म्हणणारे देखील लोक होते. ओरिएंट म्हणजे पूर्व, ऑक्सिडंट म्हणजे पश्चिम. हा म्हणजे ऑक्सिडंट म्हणजे इंग्लंड वगैरे देश कुठं पश्चिमेला आहे की नाही जगाच्या, आणि युरोपच्या पूर्वेला भारत आहे म्हणून त्याला ओरिएंट असं म्हणायचे. आलं लक्षात? चला अजून काय शंका आहेत? ठीक आहे. अजून मग काय अडचण नसतील तर मग हे करतो, थांबूया. हा बोला. सर एक्झामचं स्ट्रक्चर कसं आहे, म्हणजे क्वेश्चन किती किती कसे कसे येणार आहेत सांगू शकताल का? किती 60 मार्काचा 60 पेपर आहे? मार्काचा प्रश्न असेल प्रश्नपत्रिका. म्हणजे सर मग त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह आणि ब्रॉड क्वेश्चन दोन्ही पण मिक्स? ऑब्जेक्टिव्ह, ब्रॉड क्वेश्चन आणि टिपा हे असेल. हा साधारण हा 20 असं प्रमाण असेल त्याचं. ठीक आहे. सर ऑब्जेक्टिव्ह किती मार्कापर्यंत असतील? 20 मार्कापर्यंत असायला पाहिजे. आता जुन्या ह्याच्यात नवीन स्ट्रक्चर जे आहे ना ते अजून माझ्या हातात हा पडलेलं नाहीये काय, कारण हे यावर्षी बदलले ना, तर त्यामुळे हा सर तर ठीक. ते आपल्याला कळेल. म्हणजे साधारण 20 मार्कापर्यंत असायला हरकत नाही किंवा 15 मार्कापर्यंत होतील ऑब्जेक्टिव्ह. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. हं? आले ओके की एकदा थँक्यू. मला मिळालं ना ते माहिती तर मी तुम्हाला पाठवेन. ठीक आहे. ठीक आहे. फक्त आता काय तुमच्या ते पुस्तकामध्ये जे प्रश्न दिलेले आहेत त्याचा वापर करून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सर, हा हॅलो सर, नमस्कार. हा नमस्कार. आम्ही वारणा महाविद्यालय इकडे खुर्द इथून बोलतोय. बर सर मला एक म्हणजे आता लेक्चर बद्दल नाही प्रश्न पडलेला. माझा एक म्हणजे बुक मला की नाही अपूर्णच मिळालेत आणि बर बाकी बुक मला कुठं मिळू शकतील तरी? ते आता तुम्हाला अपूर्ण मिळाले याचा अर्थ किती मिळाल, तीनच कोण बुक. नाही, नाही, आकड्यात बोलू नका. मी काय सांगतोय, तुम्ही ग्रुपला आहात का? सर आणि माझं एक नाही, नाही, म्हणजे नाही, नाही, माझा प्रश्न प्रश्न ऐकून आहे. घ्या ना. पहिला हा माझा आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर. हा ग्रुपला आहात का तुम्ही? सर माझा की नाही दुसरा नंबर आहे, म्हणजे आमचा मिस्टरांचा नंबर आहे. मग त्यांनी बर मला लिंक पाठवतात तेव्हा मी म्हणजे माझ्या मोबाईलवर तेव्हा मी जॉईन करते असं आहे. मग तुम्ही मग तुमचा माझा नंबर नंबर. त्यांच्या हं? नंबरवरनं मला हा तुमचा नंबर पाठवा आणि सांगा हा असं असं आहे आणि मला हा जॉईन करून घ्या असं त्यांना पाठवा. मी त्यावरनं तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला जॉईन करून घेतो. हा बर बर आणि बर. आता त्यांच्या थँक्यू सर. लिंकवर त्या ग्रुपला मी एक 6 हं. पुस्तकांचे फोटो पाठवलेले आहेत. हा ते आता त्याच्यातलं. ते हा सेमिस्टर 1 ची पुस्तकं आहेत. ती हा 6 पुस्तकं आणि अधिक ऐका हा अधिक हा 4 हा पुस्तकं असं हा मिळून टोटल 10 पुस्तकं तुम्हाला हा एक फर्स्ट इयरला आहेत. फर्स्ट सेमिस्टर. हा 10 पुस्तकं आहेत. आता तुमच्याकडे एकूण हा किती पुस्तकं आहेत?
माझ्याकडे की नाही सर आता ते 5 पुस्तकं आहेत. त्याच्यातनं फर्स्ट सेमचे आहेत की नाही 3 विषय आहेत माझ्याकडं बर आणि बाकी ते सेकंड सेमचे आहेत त्याच्यात. बर मी मग आता बघितले एक तुम्ही काम करा, पाठवले. तुम्ही जवळ राहता नाही तर वारणामध्ये. वारणा नगर म्हणजे ऐतोडे खुर्द. वारणा मग महाविद्यालय आता आहे सर. एकतर तिथून एकतर त्यांच्याकडनं ते घ्यायला पाहिजेत, नाहीतर इथं कुणाला तरी पाठवून आहे की नाही, तुम्ही काय करा, ऍडमिशन पावती आहे की नाही तुमच्याकडे, हां, हां. त्याच्यावर तुम्हाला मिळालेली पुस्तकांची नावं लिहा. हां, हा, आणि हां, ही पुस्तकं अभ्यास केंद्रातून मिळालेली आहेत, उर्वरित हां, पुस्तकं विद्यापीठातून मिळावीत अशी हां, विनंती. असं म्हणून तिथले जे वारणा कॉलेजचे सर आहेत की हां, नाही थोडे खुर्च्या, हां, हां. त्यांचा सही शिक्का घ्यायचा आणि ते हं. ऍडमिशन पावती घेऊन इथं विद्यापीठात यायचं. तुम्हाला राहिलेली बरं, सगळी पुस्तकं मिळतील. आलं बरं. लक्षात? थँक यू सर. हं? थँक यू सर. मला हाच प्रश्न पडलेला. हं, हं. चालतंय. हं? हां, आणि मला हां. मेसेज करून ठेवा हां, हां, हां. त्या नंबर हां. संदर्भात. हा, हां, हां. चालतंय सर. हो. पण सर ग्रुप ॲडमिनच मेसेज करू शकते ना तिथं. त्यामुळे ग्रुपला मेसेज नाही करायचा, ग्रुपच्या ऍडमिनला मेसेज करायचा. आम्ही एकदा फोन लावलेला सर. हा, पण मग त्याने त्यांनी म्हटलं म्हणले असणार की हं. तुम्ही मला पहिला ते ऍडमिशन पावती पाठवा. नाही, बरोबर नाही. का? तसं नाही हा, म्हणलेत. मी नागपूरचे आहेत म्हणले असं म्हणलेत ते. नाही सर तुम्ही म्हणजे ऍडमिनला फोन केला नसेल. नागपूरचं कोण ऍडमिन नाही, मीच आहे ऍडमिन. हां. इथं होय काय? कोल्हापुरात असतो मी. हां, बरं सर. थँक यू. हा, तुमचं नाव काय सर? माझं नाव मुफीद मुजावर बसायचं. हां, हां, हां. थँक यू सर. ठीक आहे, अजून कुणाच्या काही शंका आहेत? अजून कुणाच्या काही शंका असतील तर सांगा. बघा, अजून कुणाच्या काही शंका आहेत का? हॅलो सर. हा, बोला. सर असाइनमेंट कधी येतील? असाइनमेंट येतील, आज उद्या येतील असाइनमेंट. आणि कशी लिहायची म्हणजे 40 मार्काची आहेत ना? मग हा, जास्त असतील 40 का? मार्काचे. हो, जास्त असणार आहेत. 4 तरी असाइनमेंट असणार आहेत. त्याच्यात एक मी कालच्या संपर्कसत्रात सांगितले की तुम्हाला 2 असाइनमेंटचे प्रश्न असतील आणि 2 प्रश्न जे आहेत ते केस स्टडीच्या स्वरूपात असतील. म्हणजे साधारण सिलेबस मधनं तुम्हाला काय कळाले की नाही ते त्याच्यामध्ये मांडायचंय तुम्हाला. थँक्यू. हा, चला, अजून कुणाचे काही प्रश्न आहेत? आहेत का अजून प्रश्न काही? चला, प्रश्न नसतील तर मग थांबूया आपण. ठीक आहे. तर MA इतिहास भाग 1 सत्र 1 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आयोजित केलेल्या या संपर्कसत्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. आपण आता आपला जो पुढचं संपर्कसत्र आहे त्या संपर्कसत्रासाठी उद्या भेटूया. धन्यवाद. फॉरेन 8 डिसेंबर. सेमिस्टर 4 असं एंड बिन पण पाहिजे. हो, 8-12 पासून 1, 2, 3, 4 आणि 5 12 डिसेंबर. 1, 2, 3, 4 11 डिसेंबर.
काय वेगळं केलं. हा 70 मधले अकरा 11, 12, 2025. हम्म. हा, 1, 12, 1, 2, 2, सहा पेपर आहेत आणि 5 तारीख दिल्या बघा. एक दिवस वाढवून द्यायला पाहिजे म्हणून ते बोंबले. एका पेपर 6 पेपर आहेत काय आणि 5 तारखेला संपवलं. पाठवून 8ला चालू केलं 12ला 4 दिवसातच 8, 9, 10, 11, 12, 5 हो. काय बोलायचं. हा हे चुकीचं आहे सर. मग आता इथं काय करू. करून टाक. जे आहे ते दिलेलं आहे. काय लिहू 5 टाकून हो. ते 6 व्हायला पाहिजे. हे बघ हे लिगसी मराठा ऑप्शनलचा पेपर आहे आणि रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पेपर आहे. दोन्ही एका दिवशी टाकलाय. सांगितलं बदल सांगितलं का हा परीक्षेत बदल सांगितला का? त्याला माहित व्हायला पाहिजे. ते फायनल करताना लक्षात येईल ना त्याच्या. हो किती बाजू लावून धरायचं. ड्राफ्टच आहे ना. हा ड्राफ्ट आहे म्हणून मी काय बोललो नाही ना अजून. 1, 12, 25. 1, 2, 3, 4, 5, 5. सर झालं. धन्यवाद. मला थांबायला लागलं. तुम्ही सकाळी काय म्हणत होता. ते पत्र मला सापडलेलं नाहीये. त्या दिवशीपासून यांच्याकडनं मी ते म्हणून मागत होतो. ते पॅटर्नच कधीचा ईमेल आहे तो. पॅटर्न असं लिहिलंय त्याचं 740 असं लिहिलंय त्याच्यावर.